तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत. तुमचं गाणंही मला आवडलं. तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा. आभारी आहे. अभिनंदन तुझं आणि माझं पण. तुझं का? तुझी नोकरी पक्की झाली हा? आणि माझी उदारी पक्की झाली. काय डोकी पिकी फिरलीत काय तुमची? का काय त्या मालकाने ऐकलं तर आपली डोकी जागेवर होतील काय? अरे दादा, आज तर मालक आणि मालकीण चक्क नाटकाला गेले. तिकीट काढून. अरे छे रे, फुकट 5 वेळा येतात. ते मरू दे. याची आनंदाची बातमी ऐक ना. काय? अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली. काय सांगतोस काय सुद्या? कॉंग्रॅच्युलेशन. नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस? पार्टी झाली पाहिजे. बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे. आज रात्री होऊन जाऊ दे. बाबानो, तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना, ती बाहेर जाऊन करा. इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको. ओके ओके. परशा सुद्या, आपण बाहेर जाऊया. याला उगाच डिस्टर्ब नको. ठीक आहे ठीक. ओके ओके. Cheers. कळत नाही. बंगला बदलला की फाटक बदललं? आपलाच बंगला. अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बंगला घरच बदलले. फाटकाची कडी सापडत नाही. फाटक सापडलं. आपण आज जाऊया. आपण आज जाऊया. कुठे गेले? तिकडे बघ. खाली वर चढलो. तुला सांगतो तो दारू पिऊ नको म्हणजे आता मी काय पडलो नाही. शांतनू शांतानू कुठे गाड झोपला असणार. दरवाजा वाजवतो. शांतनू तुम्ही हळू वाजवा. हळू तू उठेल. शांतनू रात्री बेरात्री गारं वाजवत उगाच्या उगा. आलो आलो. इतका वेळ दार वाजवायची वेळ आणली सुन. अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा. नाही तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही हाताने वाजवायला. मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो. चावत हळू हळू हळू. तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना, भुंकट अंगावर येईल. टकलू कुत्रा. आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना शुंतुनू. हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना. येड्या मी तुम्हाला सांगतो अरे काय ती काय तक्रार करण्याची वेळ आहे काय? I say get out! अहो काय चाललंय हे? अरे कोण आणली? माने कोण कोण माने कोण माने तुम्ही हराम खोर आहात हो. चला चला चालत्या बघा. दारू पिऊन माझ्या घरात अरे दादा, मिस्टर धनंजय माने, तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत. हा पेपर केलं खड्ड्यात. बघा बघा बघा, बरोबर बघितलं त्याला. आता आई म्हणतोस काय? हे बघा मी धनंजय माने इथे जातात का?
इथेच राहतात. मी चांगलं ओळखतो ना त्यांना. हरामखोर, नालायक, बेशरम. शरम नाही वाटत तुम्हाला? तुम्ही 4 जण इथे चोरून राहताय, मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला? नाही, काल मी तुम्हाला बोलणारच होतो. मला काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही. 4 दिवसाच्या आत ही खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी. खोली खाली माफ करा हा. काल आम्ही थोडासा घोटाळा केला. थोडासा घोटाळा म्हणता? दारू पिऊन इथे दंग करता, वर थोडासा घोटाळा म्हणता? मला काही एक ऐकायचं नाही, तुम्हाला सांगतोय. बघा हा. वडील किचन त्यांना मला माफ करा. माफ करा. पुन्हा असं होणार नाही. होणार नाही. वाटत तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो. वाढवून देतो. तू थांबणारस का? हो. मला बोलायला देणारस हो, बोल, का? बोल. हे बघा, तुम्ही किती थापा मारणार अजून मला? मी तुमच्या पाया पडतो. माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा. तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं? तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा, मला काय करायचं आहे? तुमच्यासारख्या नालायक कोणक्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो. पण मालक हे बघा, मी पोलिसात तक्रार करीन. हे बघा माने, बरी आठवण झाली. तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले. परत द्या. पण तुमचा डायबिटीज डायबिटीज करा खड्ड्यानं. मी तुम्हाला सांगतोय माने, 4 दिवसाच्या आत खोली खाली करा, नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय ना. पण मालक आता काय करायचं रे? दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार? मलाही रजा टाकावी लागणार बहुतेक. परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा. तू ही जागा शोध रे. अरे पण दादा, माझा अभ्यास सांभाळून जागा शोधायची. अरे पण इलाज नाहीये दुसरा.